होती। इस कहावत को फुलंब्री तालुका के मारसावली गांव में 86 वर्षीय अनुसयाबाई वाडेकर ने सच कर दिखाया है, जिन्होंने उल्लास नवभारत साक्षरता अभियान के तहत पहली बार पढ़ना लिखना सीखकर साक्षरता परीक्षा दी और प्रेरणादायक उदाहरण पेश किया। केंद्र सरकार ने इस अभियान के जरिए ग्रामीण इलाकों में शिक्षा का प्रसार तेजी से हो रहा है। इसी के तहत अनुसया ने पढ़ाई शुरू की और आज वे खुद पढ़ लिख सकती है। यहाँ तक कि अंगूठा लगाने की जगह वह अपनी हस्ताक्षर भी करती है। शिक्षक उनके घर जाकर उन्हें पढ़ा रहे हैं और दादी किताब पढ़ते हुए नजर आ रही है। साथ ही परिवार के सदस्य भी उनका हौसला बढ़ा रहे हैं। बोलत राहू का? शाळा शिकले, पेन घेतला, वही घेतली, शाळेत गेले, नातान गाडीवर नेलं मला, मी आले गाडीत बसू, आता बी जा वाटतं, शिका वाटतं. लहान नातू शिकवते मला, पोरं शिका वाटतं, अजून बी जा वाटतं शाळा, शिकावत राहिलं. दोन्ही शिकले, आई 4 वर्ष शिकली. मग शिका वाटतं, हिंडा वाटतं, फेरा वाटतं. शाळेत गेले, मास्तर शिकवलं मला, मग मी शिकले. काय शिकवलं? 1 2 4 5 शिकले मी. आता बी वही पेन घ्या वाटत हातात, शिका वाटतं. नमस्कार, मी राकेश साळुंके, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. नवभारत साक्षरता कार्यक्रम जो केंद्र शासनामार्फत राबवला जातो, या अंतर्गत संपूर्ण राज्यात काल 29 मार्च 2026 रोजी असाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत आमच्या जिल्ह्यात देखील 3744 असाक्षरांनी परीक्षा दिली. या असाक्षरांची नोंद सुरुवातीला स्वयंसेवकांमार्फत उल्हास ॲपवर केली जाते आणि त्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान त्यांना यावं याची तयारी करून घेतली जाते. आणि काल झालेल्या परीक्षेत एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या फुलंब्री तालुक्यातील मारसावडी गावातील अनुसयाबाई वाडेकर या जवळपास 86 वर्ष वय असलेल्या महिला आजींनी देखील ही परीक्षा दिली. त्यांनी त्यांची इच्छाशक्ती एवढी होती की त्यांनी शाळेत येऊन परीक्षा त्या ठिकाणी देऊन त्या परीक्षेला पूर्ण वेळ बसल्या. आणि खरोखर सर्वांना यात हा जो कार्यक्रम शासनामार्फत राबवला जातो आणि त्यांनी जो सहभाग त्या ठिकाणी नोंदवला, एक प्रकारे ती एक उल्हासदायक बातमी आमच्यासाठी आहे. धन्यवाद. माझं नाव राकेश साळुंके, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. नमस्कार, मी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारसावळी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आमच्या गावामध्ये नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आम्ही सर्वे सुरू केला आणि सर्वेमधून जे असाक्षर लोकांची आम्ही यादी तयार केली आणि यादी तयार केल्यानंतर सहज आम्ही आजीच्या घरी गेलो प्रथम त्याला भेटण्याला. तर आजीला विचारलं, आजी आम्ही असं अभियान आहे आणि आपल्याला साक्षर करायचं आहे, तर आपल्याला आवडेल का? आजीनं खूप उत्साहाने आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आजीने त्यांच्या एकतर बोलण्यातून आम्हाला असं वाटलं की आजी 100% लेखन वाचन हे शिकू शकते या वयात. आणि मग आम्ही गृहभेटीच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकांनी गृहभेटी देऊन प्रत्येक असाक्षरांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना साक्षर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या वर्षीचे तर किती निरीक्षक लोक होते तुमच्याकडे? आमचं टार्गेट यावेळेस 5चं होतं. 5 होतं. त्यांचे वय काय असणार अंदाजे? आता या आजीचं जर बघितलं तर एक 85 वर्ष वय असावं. आणि हे सर्व 16च्या पुढे तर पुढे म्हणजे बिलकुल 75च्या म्हणा किंवा 100 पर्यंत. आजीला शिकताना बघून ज्या गावातील इतर निरक्षर महिला आहेत त्यांच्यावर काय परिणाम झालेला आहे? आता सर्वांना असं वाटतं, ज्यावेळेस पेपरला बातमी आली आणि बातमी गावात फ्लॅश झाली तर सर्वांना वाटतं की आपल्याला लिहिता वाचता यायला पाहिजे. यापुढे काय करणार आपण? आम्ही आता यापूर्वी जे साक्षर केलेले सर्वांची साक्षरता टिकवण्यासाठी पुन्हा आम्ही त्याप्रमाणे प्रत्येकांना वेगवेगळं वाचन साहित्य त्या ठिकाणी पुरवणार आहोत आणि त्यांचे जे वाचन लेखन आहे याच्यामध्ये
वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजी ज्या आहेत त्या इकडे शाळेत यायचं का तुम्हाला तिकडे जावं लागायचं शिकायला? आम्ही कसं शिकवलं त्यांना आम्ही म्हणजे जाऊन आणि काय शक्यतो शिकवलं? ग्रह भेटीवर जास्त भर दिला. हा. ग्रह भेटीच्या माध्यमातूनच त्यांचं वाचन लेखनाची सुरुवात केली. कशी सुरुवात झाली म्हणजे काय शिकवलं काय नेमकं आधी सर्वात आधी आजीला? त्यांचं आजीला सर्वात त्यांचं नाव लिहिता शिकवलं. सर्वात आधी त्यांनी त्यांचं नाव हा, लिहिलं. त्याला अगोदर थोडं लिहिता येत होतं, हं. म्हणजे थोडस होतं नाव लिहित. अक्षरांची ओळख कधी नाही. करून दिली? आम्ही स्वतः करून दिली. आठवड्यातून किती दिवस तुम्ही शिकवायचे त्यांना? आठवड्यातून आम्ही नियमित ग्रह भेटी ग्रह शाळा सुटल्यानंतर. शाळा सुटल्यानंतर? हो, 100%.